नमस्कार मंडळी, कसा आहेत सगळा मजा म्हणा. तर आज बनवणार आहोत मी एकदम हॉटेलसारखी चमचमीत आणि झणझणीत चटपटीत खिचडी. तर ही जी खिचडी ती मुंगनी डाळ आणि तांदूळने बनवलेली मी. तर सेम चव जी ना ती सेम जशी हॉटेलमध्ये असं तशी लागणार आहे, त्यापेक्षा पण भारी बनवू शकतेस तुम्ही. तर मी ही खिचडी कशी करी चला ते आपण रेसिपीला सुरुवात करू. तर मी आता खिचडीसाठी ना तांदूळ लिहिलेले आहेत. तांदूळ या फुल वाटीभर सणलेले आहेत आणि डाळनी जी वाटी ना थोडीशी खाली राहू दिली मी, म्हणजे सपाट वाटी डाळही दिली मी. पोत्रासमतच डाळ पण लिहिलेले. आता डाळ आणि तांदूळ म्हणे मिक्स कर देतात कुकर आणि स्वच्छ 2-3 पाणी काही धुईलेच मी. आता डाळ तांदूळ म्हणावला धुवाय घ्या 3 पाणीच गई. आता येईन मग मी 2 वाट्या तुम्ही डाळ तांदूळ म्हणू शकता ना, तर 4 किंवा 4-4.5 वाट्यामध्ये पाणी आहे टाकी तिथं कुकरमा. आणि त्यांना मस्त टाकत लगेच वटाणा मी फुगाडली तर त्या. आणि लगेचच कोबीनी कोबी म्हणजेच फुलकोबी, बटाटा ज्या बी तुम्हाला भाजीपाला होती ना त्या टाकी द्यावा ना. टोमॅटो असं पण टाकायची तर तुम्ही गाजर पण टाकू शकतस, बीट पण टाकू शकतस. तुम्हाला आवडीनं तुम्ही व्हेजिटेबल टाकू शकतस. तर देखा मी आठी मस्त 2-3 शिट्ट्या करली त्यात फुल गॅसवर. आणि म्हणावलं देखा कुकर उघडायचं आणि देखा तर मस्त असं शिजायला खिचडी एकदम भारी. कितला कुकर फुल भरेलं नाही, तांदूळ एकदम फुलतस. तर हे तांदूळ नाव आहे लचकारी कोलम. तुम्ही या तांदूळ खिचडी वगैरे वापरू शकतास, खूपच चविष्ट लागणार तांदूळ आहेत. तर ऐसी मला भात खिचडी दोन्ही बी गोष्टी भारी लागतीस. कुकर देखा कितला फुल भरी घ्या. कोबी पण भारी शिजी घे, फुलकोबी पण, टोमॅटो पण, बटाटा पण, सगळा भाजीपाला मस्त शिजी घ्या एकदम. आता चला आपण खिचडी करायला सुरुवात करू. तर मी आधी मोठीच कढई मिळतील ती. त्यात मग टाकस मी आता 2 ते 3 चमचा तूप माझं आपले फोडणी देणी आहे. तूपले चांगलं गरम होत आपण. आता तूप जे आहे ना ते मस्त गरम होई गेले त्यांना टाकूत आपण तेजपत्ताला थोडंसं गरम करलं तूप मला लगेचच टाकू. तेवढी मोठी मोहरी ना तडका चांगला बसायला पाहिजे. मोहरी टाकानंतर लगेचच टाकू जिरं आणि मोहरी आपले मस्त तडके जायला. आता त्यांना टाकूत आपण 1 लाल मिरची आणि 1 हिरवी मिरची. या मिरच्या भरपूर प्रमाणात तिखट आहेत त्यामुळे मी 2च टाक्यात. आणि बारीक चिरेल लसूण. तर लसूण आणि मिरचीना तडका आपण दिलूच चांगला तुपना वाशीतला भारी गेला ना, खूपच भारी वाशिला ना तुपना. तर आता लगेचच टाकत म्हणे 2 ते 3 कांदा मी चिरलीन त्यात बारीक. त्या कांदा असले पण आपण थोडंसं नरम होऊ. जास्त काही असं सोनेरी वगैरे करणार आहेत, फक्त नरम होऊ देणार आहेत थोडंसं मस्त. आता देखा कांदा या थोडासा नरम करायचा त्यांना टाकत लगेच हिंगल पण 2 ते 3 मिनटं आपण परतायला जाते. हिंग टाकल्यानंतर लगेच टाकत त्यांना मी 1 टोमॅटो चिरलीन त्या बारीक आणि एक मी खिचडी मसाला शिजेल. तर आहे ना 1 टोमॅटो पण टाकते त्या मी खिचडी. मग मी नमक आणि हळद वगैरे काहीच टाकायला नव्हती, नुसती प्लेनची दळली होती. तर आता 2 चमचा नमकही टाकली त्यामुळे आणि मस्त मिक्स करून टमाटा पण लवकर शिजतील. देखा टोमॅटो आपला शिजून वगैरे रेडी आहे. लगेचच टाका मी धनासनं 1 चमची पावडर, अर्धा चमची गरम मसाला आणि 1 चमची हळद, छोटी चमची. आणि ना परत लगेच 1 पुडी मॅगी मसाला. आणि मॅगी मसाल्यामुळे टेस्ट जी ना ती एकदम भारी आहे. जशी हॉटेल मला लागत ना सेम तशा पद्धतीनं खिचडी लागत. चटणी वगैरे काही टाकायला नाही. आपल्याला मसाला लागते पण फक्त 1 किंवा 2 मिनटं आपण कलचायला जाते. मसाला देखा मस्त बयाला नको पाहिजे त्यांना मी थोडंसं पाणी टाकते जाते. पाणी पण टाकलं पाणीला ते थोडंसं उकड फुटू द्यायचं नाही फक्त. पाणीला आपला एकदम भारी प्रमाण उकड फुटी घ्या. आता लगेच त्यांना आपण आता सगळी जी खिचडी ना ती टाकी देऊ. तिथला भारी उकडी द्या वाजता तिथला भरनाट केलं ना. खूपच जर आजारी वगैरे कोणी राहिलं तर तवय बी तुम्ही खिचडी करीस आणि खावडू शकतस आजारी व्यक्तीला. किंवा दवाखान्यामध्ये टिफिन देणं आहे तर तवय पण तुम्ही करू शकतस. आणि समजीला मसला खिचडी काही आपला कोय ना काय विजस माहिती का जीव बन की जास्त तर तवय बी तुम्ही वेगळी खिचडी एकदम करू शकतस. तर देखा मी सगळी खिचडी टाकीसन परतायली ती पहिले. आणि वरूनच अजून 2 ते 3 ग्लास पाणी मी टाकले, कारण मला एकदम मस्त अशी गचगच खिचडी पाहिजे. जेवढी गचगच ना तेवढी भारी लागत आहे खिचडी. चमचे खावाले त्याच्यासोबत मस्त पापड वगैरे. तर देखा आता येईल ना 5 ते 10 मिनटं आपण गदक येऊ पाणीले. आणि जी खिचडी ना जो कलर आहे ना तो पण मस्त बदली जाई. आता खिचडी मला थोडंसं कोरडी वाटते तर मी साईडला गरम पाणी ठेवीन. तर गरम पाणीच टाकाणं, वरून थंड पाणी टाकाणं नाही. तर मी अजून 2 ग्लास गरम पाणी हे टाकी तिथं. आणि आता शिजसनी मस्त कन्सिस्टन्सी खिचडीने वास्तरीतला भन्नाटी राहणार एकदम भारी वाशी राहणार. तर सेम जशी हॉटेल मला लागस ना सेम तसा पद्धतीनं खिचडी हे लागस. तर मी पहिले कांदा आणि लसूण टोमॅटो मग मी नमक टाकते. तर परत अजून वरून मी नमक 2 चमचा नमक मी टाकते तर वरून, कारण की येणीवाली जी क्वांटिटी ना ती भरपूर प्रमाणात होई की तांदूळ भरपूर फुली घ्या आपल्याला डाळ पण आणि तांदूळ पण. तर आता चांगलं मिक्स कर देऊ.
आपण आणि थोडंसं मस्त असं ब्लेंड बी करली होती म्हणजे कुचकरली होती. जेवढी ती अशी जितली शिजेल रसा खिचडी आहे तेवढी भारी लागेल एकदम. देखा कितली भारी दिसराणी ना, दिसाले पण एकदम भारी दिसराणी आणि खावाले पण एकदम भारी लागस बरं का. हिला आधी फक्त 2 ते 3 मिनटं शिजाडलं होतं आपण. खिचडी 2 ते 3 मिनटं शिजी गे हायवी गे आपली मस्त खिचडी तयार. तुम्ही देखू शकता दिसायला पण कितली भारी दिसराणी, सेम जशी हॉटेल महाराज तशी. तर चला मग तुम्ही जर अशाच म्हणा रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मला पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद.